आता आढावा घेणार आहोत विविध क्षेत्रातल्या टॉप 9 बातम्यांचा। सुरुवातीला बघूयात राजकीय बातम्या। घरात फूट पाडू नका, मी चूक केली। गडचिरोलीतील जाहीर सभेत धर्मराव बाबा आत्राम यांच्या मुलीला सल्ला देताना अजित पवारांची कबुली। धर्मराव आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम 11 किंवा 12 सप्टेंबरला शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार। भाग्यश्री आत्रामांसह त्यांचे पती सुद्धा पवार गटात प्रवेश करणार। गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघात राजकारण तापलं। जी मुलगी बापाची झाली नाही ती तुमच्या पक्षाची कशी होणार? धर्मराव बाबा आत्रामांचा शरद पवारांना सवाल। धर्मराव बाबा आत्रामांची मुलगी शरद पवार गटाच्या वाटेवर। असतात शिकवतो त्यावेळी सगळं शिकवत नाही, एक डाव राखून ठेवतो। अजूनही चूक भूल करू नका, बापा सोबत रहा। अजित पवारांचा धर्मराव बाबा आत्राम यांच्या मुलीला सल्ला। शरद पवारांनी जातीयवादी राजकारण केलं। सुप्रिया सुळे पवारांचा वारसा घेऊन जातीयवादी राजकारण करतायत। भाजप आमदार संजय कुटे यांची टीका। महायुती विधानसभेची निवडणूक मुख्यमंत्री शिंदेंच्याच नेतृत्वात लढणार, पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा निकालानंतर पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल। TV9च्या कॉन्क्लेव्हमध्ये फडणवीसांचं वक्तव्य। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी काही घाई नाही, मी टीम लीडर म्हणून काम करतो। फडणवीसांच्या विधानानंतर शिंदेंचं वक्तव्य। शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही। सर्वेतून काँग्रेसनं ठाकरेंना जागा दाखवली। TV9 मराठीच्या महासंकल्पमध्ये फडणवीसांची टीका, तर भाजपच्या हायकमांडच्या मनातही फडणवीसांचं नाव नाही। आदित्य ठाकरेंचा पलटवार। अर्थ खातं सर्वात नालायक खातं, 10 वेळा पाठवलेली फाईल परत आली। अर्थमंत्री अजित पवारांवर शिंदेचे मंत्री गुलाबराव पाटलांची टीका। 2.5 महिन्यात हे विघ्न दूर व्हावं म्हणत अजित पवारांवरून पुन्हा नाराजी।